नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गणित सेतू या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. लास्ट व्हिडिओमध्ये आपण अँगल बायसेक्टर थेरम, कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर थेरम पाहिलेला आहे. आता त्या थेरमचा यूज करून आपल्याला प्रॅक्टिस सेट 1.2 सॉल्व्ह करायचा आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत प्रॅक्टिस सेट 1.2. तर चला वेळ न वाया घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. पहिला क्वेश्चन आहे बघा, गिवन बिलो आर सम ट्रायंगल्स अँड लेंथ ऑफ द सेगमेंट्स. आयडेंटिफाय द विच फिगर्स रे PM इज अ बायसेक्टर ऑफ अँगल QPR. तुम्हाला डायग्राम दिलेले आहेत, डायग्राममध्ये प्रत्येक साईडची लेंथ पण दिलेली. मग आपल्याला काय करायचं आहे की हा QPR हा जो अँगल आहे तर हा अँगल बायसेक्टर आहे का नाही हे चेक करायचं आहे. मग आता पहिल्यांदा आपल्याला काय करायला लागेल, जर P हा बायसेक्टर असेल तर आपल्याला काय मिळते बघा, PQ अपॉन PR इज इक्वल टू QM अपॉन MR हा रेशो आला पाहिजे. मग आता आपल्याला दिले बघा, PQ 7 दिले, PR 3, QM 3.5 आणि MR किती दिले, 1.5 दिले. मग आता पहिल्यांदा PQ अपॉन PR चा रेशो काय येईल, PQ अपॉन PR इज इक्वल टू 7 अपॉन 3. त्याला दिलं आपण इक्वेशन नंबर 1. आता सेकंड रेशो बघूयात बघा, QM अपॉन MR. मग QM अपॉन MR चा रेशो काय येणार आहे, 3.5 डिवायडेड बाय 1.5. हा रेशो काय होईल, पॉईंट जर सरकवला तर आपल्याला काय येणार आहे, 35/15. मग 5ने डिवाइड केलं, 5×15 आणि 5×7 35. उत्तर किती आलं, 703. त्याला इक्वेशन नंबर 2 दिलं. मग इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 वरून काय मिळालं, दोन्ही रेशो सेम मिळालेत. म्हणजेच काय मिळालं आपल्याला, PQ अपॉन PR इज इक्वल टू QM अपॉन MR. मग हे जर दोन रेशो इक्वल मिळत असेल तर तो अँगल बायसेक्ट होतो. हा आपल्याला कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर सांगत होता. म्हणून कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर वरून आपण काय लिहू शकतो, हेच रे PM इज द बायसेक्टर ऑफ अँगल QP आणि R. अशा पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सॉल्व्ह करायचा होता. आता सेकंड मध्ये काय दिले बघा, हा PQ आणि R दिलेला आहे. मग ह्याच्यावरून बघा, हा इथं P आहे, PQ आणि R दिलेलं आहे. मग ह्याच्यात PR दिले तुम्हाला, ही PR 7 दिली आहे, PQ 10 आहे, RM 6 आहे आणि MQ किती आहे, 8 आहे. मग ह्याच्यावरून रेशो काढूयात. पहिल्यांदा बघा, PR अपॉन PQ किती येईल बघा, 7/10. हा किती झाला रेशो, 7/10 झाला. आणि हा दुसरा किती येणार आहे बघा, RM अपॉन MQ, RM अपॉन MQ 6/8. म्हणजेच रेशो काय होणार तयार, 3/4. दोन्ही रेशो इक्वल आलेत का, नाही, दोन्ही रेशो अपोजिट आलेले किंवा इक्वल नाही आहेत. त्यामुळे मग आपण इथं काय म्हणणार, रे PM इज नॉट द बायसेक्टर ऑफ अँगल QPR. त्या नेक्स्ट क्वेश्चनमध्ये PR अपॉन PQ हा रेशो पहिल्यांदा काढून घेऊयात. मग PR अपॉन PQ, PR किती आहे, 10 आणि PQ किती आहे, 9. म्हणजे फर्स्ट रेशो मिळाला 10/9. आता सेकंड रेशो काढायचा आपल्याला. मग सेकंड रेशोमध्ये काय येणार आहे, RM अपॉन MQ. मग RM अपॉन MQ काय येईल रेशो बघा, RM किती आहे, 4 आहे, डिवायडेड बाय हे किती येणार आहे, 3.6 येणार. मग आता हा पॉईंट शिफ्ट करायसाठी आपण वर एक 0 दिला, म्हणजे 40 डिवायडेड बाय 36 आलं. मग या दोन्हींना पण 4ने डिवाइड होतं. 4ने जर डिवाइड केलं तर किती येणार आहे, 4×10=40, 4×9=36. म्हणजे रेशो किती मिळाला, 10/9 मिळाला. हे झालं इक्वेशन नंबर 2. मग फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड काय मिळालं आपल्याला, PR अपॉन PQ इज इक्वल टू RM अपॉन MQ. मग आपण काय लिहिणार, बाय कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर थेरम रे PM इज अ बायसेक्टर ऑफ अँगल QPR. नेक्स्ट क्वेश्चन आहे, इन ट्रायंगल PQR PM इज इक्वल टू 15, PQ इज इक्वल टू 25, PR इज इक्वल टू 20 आणि NR इज इक्वल टू 8. स्टेट वेदर द NM इज अ पॅरलल टू द RQ अँड गिव्ह द रिझन. मग आता आपल्याला ज्या ज्या व्हॅल्यू दिलेत तर पहिल्यांदा व्हॅल्यू काढायला लागतील. काही व्हॅल्यू दिलेल्या नाही तर त्या आपल्याला फाइंड करायला लागतील. आता PM दिलं आपल्याला 15 आहे. नेक्स्ट MQ आपल्याला आता काढायला लागेल. मग MQ कसं काढणार आपण, MQ इज इक्वल टू PQ पूर्ण दिलेले आपल्याला. मग PQ मधून PM मायनस केलं की काय मिळेल आपल्याला, MQ मिळेल. मग PQ मायनस PM, मग PQ किती होतं, 25 मायनस PM किती आहे, 15. म्हणजेच MQ इज इक्वल टू किती मिळालं,
10 मिळालं. याच पद्धतीनं आपल्याला आता PN दिलंय का, PN दिलेलं नाही, NR दिलेलं आहे. म्हणजे PN आपल्याला काढायला लागेल. हा काढायचा आपल्याला. NR किती आहे? 8 आहे. मग आपल्याला PR माहित आहे. मग PM ची व्हॅल्यू कशी काढणार? PN इज इक्वल टू, हा PN कसा काढू शकतो आपण? PR मधून NR मायनस करायचं. PR मायनस NR. मग आता इथं बघा PR किती होतं? 20 मायनस NR दिलाय 8. म्हणजे PN इज इक्वल टू काय येणार आहे? 20 मधून 8 गेले, उत्तर किती आलं? 12 आलं. मग आता आपल्याला इथं काय वापरायला लागेल? कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा काय करायला लागेल? रेशो काढून घ्यायला लागेल. मग रेशो काय येणार आहे बघा? पहिल्यांदा PN अपॉन NR. मग PN ची व्हॅल्यू किती होते? 12 डिवायडेड बाय NR किती? 8. मग 4 डिवाइड केलं, 4 3 12, 4 2 8. रेशो काय मिळाला? 3/2. आता नेक्स्ट रेशो हा घ्यायचा. मग काय येणार? PM अपॉन MQ. मग PM किती होतं? 15 डिवायडेड बाय MQ ची व्हॅल्यू किती आली? 10 आली. 5 डिवाइड केलं, 5 3 15, 5 2 10. हे झालं इक्वेशन नंबर 2. मग फ्रॉम इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 वरून काय मिळालं आपल्याला? PN अपॉन NR इज इक्वल टू PM अपॉन MQ. मग जर हा दोन रेशो सेम मिळत असेल तर बाय कॉन्व्हर्स ऑफ BPT काय मिळणार आहे आपल्याला? NM इज पॅरलल टू RQ मिळणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा. इन ट्रायंगल MNM NQ इज अ बायसेक्टर ऑफ अँगल N. इफ MN इज इक्वल टू 5, PN इज इक्वल टू 7, MQ इज इक्वल टू 2.5, देन फाइंड QP. मग आता इथं आपल्याला अँगल बायसेक्टर थेरम वापरायला लागेल, कारण दिलंय आपल्याला की N हा काय आहे? अँगल बायसेक्टर आहे. मग आता आपण अँगल बायसेक्टर थेरम यूज करूयात. काय असतं अँगल बायसेक्टर थेरम? N हा अँगल बायसेक्टर आहे. मग त्याच्या दोन अपोजिट साईडचा रेशो हा पुढच्या दोनच्या रेशो एवढा येतो. म्हणजेच इथं काय मिळणार आहे बघा? NP अपॉन NM इज इक्वल टू QP अपॉन QM. मग इथं काय लिहिणार आपण? अँगल बायसेक्टर थेरम. अँगल बायसेक्टर थेरम. मग हे अँगल बायसेक्टर थेरम वरून लिहिलं. आता बाकीच्या व्हॅल्यू ज्या ज्या माहिती आहेत त्या आपल्याला लिहून घेऊयात. मग PN NP म्हणजेच PN झालं. इथं किती येलं? 7 डिवायडेड बाय NM ची व्हॅल्यू किती आहे? 5 इज इक्वल टू QP फाइंड करायचं. तर मग QP ॲज इट इज ठेवूयात डिवायडेड बाय QM ची व्हॅल्यू किती आहे? 2.5. मग आता क्रॉस मल्टिप्लाय करून घेऊयात. मग काय येणार आहे? 7 × 2.5 इज इक्वल टू 5 × QP. मग आता आपल्याला QP ची व्हॅल्यू फाइंड करायची. त्यामुळे हा 5 आहे तर तो आपण काय करणार आहे? LHS साईडला आणणार आहे आणि तो डिवाइड होईल. म्हणजे 7 × 2.5 डिवायडेड बाय 5 इज इक्वल टू काय येणार आहे? QP येणार आहे. मग आता इथं 5 न डिवाइड केलं तर काय येणार आहे? 0.5. मग 7 × 0.5 इज इक्वल टू काय आलं? QP आलं. मग QP ची व्हॅल्यू किती मिळणार आहे? 7×5 म्हणजे 3.5. QP ची व्हॅल्यू किती आली? 3.5 आली. नेक्स्ट क्वेश्चन आहे. इन ट्रॅपेझियम ABCD साइड AB इज पॅरलल टू साइड PQ अँड साइड PQ इज पॅरलल टू साइड DC. AP दिलंय 15, हे 15 आहे. PD 12, QC 14. मग आपल्याला काय करायचं आहे? BQ फाइंड करायचं आहे. मग आता क्वेश्चनचा सॉल्व करायला सुरुवात करताना पहिल्यांदा एक आपल्याला गिवन आहे. ते काय? तर 3 लाईन एकमेकांना पॅरलल आहे. म्हणजे साइड AB इज पॅरलल टू साइड PQ अँड साइड PQ इज पॅरलल टू साइड DC. हे आपल्याला गिवन आहे. मग आता आपण लास्ट व्हिडिओमध्ये एक थेरम किंवा एक प्रॉपर्टी पाहिलेली 3 पॅरलल लाईन्स अँड ट्रान्सव्हर्सलची. मग त्या प्रॉपर्टीनुसार काय मिळतं की ज्यावेळेस 3 लाईन एकमेकांना पॅरलल्स असतील आणि त्याच्यावर जर 2 ट्रान्सव्हर्सल येत असेल तर त्यांचा इंटरसेप्टचा रेशो कसा येतो? AP अपॉन PD इज इक्वल टू BQ अपॉन QC. मग आता आपण ते घेऊयात बघा. रेशो घेऊयात. AP अपॉन PD इज इक्वल टू BQ अपॉन QC. मग आता ह्याच्यावरून बघा AP अपॉन PD म्हणजे काय येणार आहे? 15 डिवायडेड बाय 12 इज इक्वल टू BQ माहिती नाही ते ॲज इट इज ठेवूयात आणि QC किती आहे? 14 आहे. मग आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करायला लागेल. म्हणजे काय येणार? 12 × BQ इज इक्वल टू 15 × 14.
बी क्यूची व्हॅल्यू फाइंड करायची. मग बी क्यू आहे असं इथं ठेवणार आपण आणि हा जो 12 आहे तर तो आर एच एस साईडला शिफ्ट करायचा. मग आर एच एस साईडला शिफ्ट केल्यानंतर हा मायनस होता तो तिकडे सॉरी हा मल्टिप्लायमध्ये होता तिकडे गेल्यानंतर काय होणार आहे डिवाइड होणार आहे. मग काय येईल 15 × 14 डिवायडेड बाय 12. मग आता पहिल्यांदा बघा 2 न डिवाइड केलं तर बेसती 14 बेसक 12 अजून 3 न डिवाइड होते 3 दूने 6 3 5 15. म्हणजे बी क्यू किती येणार आहे बी क्यू इज इक्वल टू 7 5 35 35 भागिले 2 म्हणजेच उत्तर किती येईल 17.5. बी क्यूची लेंथ किती आली 17.5 युनिट्स. नेक्स्ट क्वेश्चन आहे फाइंड क्यू पी युजिंग गिवन इन्फॉर्मेशन इन द फिगर. डायग्राम दिली आहे तुम्हाला. ह्या डायग्रामवर एम एन दिला आहे तुम्हाला 25 आहे, एम क्यू 14 आहे, पी क्यू माहीत नाही आहे हे फाइंड करायचं आपल्याला आणि एन पी दिलेला आहे 40 दिलेला आहे. नेक्स्ट अजून काय दिलं आहे बघा की एन क्यू हा अँगल बायसेक्टर आहे, अँगल एम एन आणि पीचा. मग याचा अँगल बायसेक्टर आहे हा. तर मग अँगल बायसेक्टर थेरमनुसार काय होतं की जर एन हा अँगल बायसेक्ट करत असेल तर ह्या दोन साईडचा रेशो हा काय असणार आहे ह्या दोन साईडच्या रेशो एवढा येणार आहे. मग आता आपण लिहून घेऊयात बघा. मग एन एम अपॉन एन पी इज इक्वल टू रेशो काय येणार आहे एम क्यू अपॉन क्यू पी, एम क्यू अपॉन क्यू पी. मग एन एम किती आहे बघा 25 डिवायडेड बाय एन पी 40 इज इक्वल टू एम क्यू 14 डिवायडेड बाय क्यू पी माहीत नाही क्यू पी ॲज इट इज ठेवूयात. मग आता क्रॉस मल्टिप्लाय केल्यानंतर काय येईल 25 × क्यू पी इज इक्वल टू 40 × 14. मग क्यू पी ॲज इट इज इथंच ठेवूयात आणि 25 पलीकडे शिफ्ट करूयात म्हणजे काय ना 40 × 14 डिवायडेड बाय 25. आता इथं 5 ने डिवाइड होईल 5 5 25 85 40. आता अजून डिवाइड होते का नाही होत. मग काय येणार बघा क्यू पी इज इक्वल टू 8 × 14 डिवायडेड बाय 5. मग क्यू पी काय येईल बघा. मग आता क्यू पी येणार आहे 112 भागिले 5. मग क्यू पी काय येईल बघा डिवाइड केल्यानंतर 5 दूने 10 परत राहिलं 1 5 दूने 10 राहिले 2 आणि 5 20. म्हणजे क्यू पीची व्हॅल्यू काय आली 22.4 युनिट्स. नेक्स्ट क्वेश्चन आहे इन द गिवन फिगर इफ ए बी इज पॅरलल टू सी डी अँड सी डी इज पॅरलल टू एफ ई देन फाइंड एक्स अँड ए ई. हे दोन व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायचे. मग आता इथं पहिल्यांदा काय करायला लागेल ही डायग्राम दिली आहे तुम्हाला. ह्या 3 लाईन एकमेकांना पॅरलल दिलेत आणि ह्या दोन काय झाल्या ट्रान्सव्हर्सल झाल्या. मग इथे एक कन्स्ट्रक्शन आपल्याला करावं लागेल आणि ते कन्स्ट्रक्शन म्हणजे काय असणार आहे ए एफ हे आपल्याला जॉईन करायला लागेल. मग आता आपण कन्स्ट्रक्शनची डायग्राम इथंच काढली बघा. हे ए एफ होतं तर ते आपण जॉईन केलं आणि ह्या पॉईंटला आपण सपोज एक्स हे नाव देऊयात. मग आता हे आपण कन्स्ट्रक्शन केले. मग आता पहिल्यांदा इन ट्रायंगल ए बी एफ, इन ट्रायंगल ए बी एफ. मग ए बी एफ मध्ये काय मिळणार आहे आपल्याला ह्या दोन पॅरलल लाईन्स आल्या आणि ही काय झाले हे त्याला इंटरसेक्ट होते. म्हणजे आपण इथं बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम यूज करू शकतो आणि बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरमनुसार काय येणार आहे एफ डी अपॉन डी बी इज इक्वल टू एफ एक्स डिवायडेड बाय एक्स ए. ह्याला देऊयात इक्वेशन नंबर 1. सेम असंच आपण दुसऱ्या ट्रायंगलसाठी घेऊयात. दुसरा ट्रायंगल कोणता येणार आहे ए ई आणि एफ. मग काय म्हणणार आपण इन ट्रायंगल ए ई आणि एफ. ह्या ट्रायंगलसाठी काय येणार रेशो मग एफ एक्स डिवायडेड बाय एक्स ए इज इक्वल टू सेकंड रेशो काय मिळणार आहे ई सी डिवायडेड बाय सी ए. हे झालं इक्वेशन नंबर 2. मग फ्रॉम इक्वेशन 1 आणि 2 काय मिळते बघा ह्या इक्वेशनचा आर एच एस साईड म्हणजे काय एफ एक्स अपॉन एक्स आहे आणि ह्या इक्वेशनचा एल एच एस साईड एफ एक्स अपॉन एक्स आहे. मग दोन्ही इक्वल आहेत. मग काय आपण लिहिणार फ्रॉम 1 and 2. 1 आणि 2 वरून काय मिळेल जर हे दोन इक्वल आहेत आणि हे दोन इक्वल आहेत आणि त्यातलं ही साईड एका इक्वेशनची आर एच एस साईड आणि एका इक्वेशनची एल एच एस साईड जर इक्वल असेल तर काय मिळेल आपल्याला एफ डी अपॉन डी बी इज इक्वल टू ई सी अपॉन सी ए. मग हे आपल्याला मिळालं. मग आता कोणत्या कोणत्या व्हॅल्यू माहिती होत्या तर त्या व्हॅल्यू आपण पहिल्यांदा टाकून घेऊयात बघा. तिथं एफ डीची व्हॅल्यू माहिती आहे का आपल्याला एफ डी किती आहे 4 डिवायडेड बाय डी बी 8
इज इक्वल टू ई सी माहिती नाही म्हणजेच काय ते एक्स आहे डिवायडेड बाय सी एची व्हॅल्यू किती झाली 12 झाली. मग आता आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घेऊयात म्हणजे काय येणार आहे 8 इंटू एक्स इज इक्वल टू 4 इंटू 12. मग एक्स ॲज इट इज इथं ठेवला आणि हा 8 शिफ्ट केला म्हणजे काय येणार आहे 4 इंटू 12 डिवायडेड बाय 8. आता पूर्ण डिवाइड करूयात 4 एके 4 4 2 8 बे एके बे बेसक 12 म्हणजे एक्स इज इक्वल टू काय मिळालं 6 मिळालं. म्हणजे आपल्या एका क्वेश्चनची व्हॅल्यू एक्सची व्हॅल्यू आपण फाइंड केलेली. आता काय काढायचं आपल्याला ए फाइंड करायचं आहे म्हणजे ही एची व्हॅल्यू फाइंड करायची. आता बघा व्यवस्थित डायग्राम बघा. ए म्हणजे काय येणार आहे ए सी प्लस सीई येणार आहे आणि सीई आपल्याला माहिती आहे किती येते ते आत्ताच आपण काढले म्हणजेच काय आलं एक्स. मग एई इज इक्वल टू काय फॉर्म्युला तयार होईल एई इज इक्वल टू ए सी प्लस सीई. मग ए सी किती होता 12 प्लस सीई किती आहे 6 म्हणजेच एईची व्हॅल्यू किती मिळाली 18 युनिट्स. म्हणजे या प्रश्नामध्ये 2 सब क्वेश्चन्स होते. एक होतं तर एक्सची व्हॅल्यू फाइंड करायची होती मग एक्सची किती आली 6 आली आणि एई किती आली 18 युनिट्स आली. नेक्स्ट क्वेश्चन आहे इन ट्रायंगल एल रे एम टी बायसेक्ट अँगल एल एम एन इफ एल एम इज इक्वल टू 6 एम एन इज इक्वल टू 10 TN is equal to 8 then find LT. मग आपल्याला LT फाइंड करायचं आहे. मग आता आपण काय काय दिले बघूयात बघा. MT हा अँगल बायसेक्ट करतोय म्हणजे हा काय झाला अँगल बायसेक्टर झाला. म्हणजे इथं आपल्याला प्रॉपर्टी कोणती वापरायला लागेल अँगल बायसेक्टर थेरमची. मग जर M हा अँगल बायसेक्टर आहे तर मग बाय अँगल बायसेक्टर थेरम वरून काय मिळेल आपल्याला LM अपॉन MN इज इक्वल टू LT अपॉन TN. मग आता आपण हे अँगल बायसेक्टर थेरमनुसार घेतलं. मग आता आपण व्हॅल्यू पुट करूया बघा. इथे काय येणार आहे 6 डिवायडेड बाय 10 इज इक्वल टू एल टी माहिती आहे का नाही माहिती तेच फाइंड करायचं. मग एल टी डिवायडेड बाय टीएन टीएन किती झालं 8 आलं. मग आता आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं काय येणार आहे 6 इंटू 8 इज इक्वल टू 10 इंटू एल टी. एल टीची व्हॅल्यू फाइंड करायची मग एल टी ॲज इट इज ठेवला आणि आपण 10 इकडं डिवाइड केलं म्हणजे काय येणार आहे 6 इंटू 8 डिवायडेड बाय 10 इज इक्वल टू एल टी मिळालं. मग 48 48 भागिले 10 बरोबर एल टी आलं. म्हणजे ह्याच्यावरूनच एल टीची व्हॅल्यू किती मिळणार आहे 4.8 युनिट्स. एल टीची व्हॅल्यू काय आहे 4.8 युनिट्स. नेक्स्ट क्वेश्चन आहे इन ट्रायंगल एबीसी बीडी बायसेक्ट्स अँगल एबीसी इफ AB is equal to x, BC is equal to x plus 5, CD is equal to x plus 2 and AD is equal to x minus 2 then find the value of x. असा क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे. मग आता इथं क्वेश्चन मध्ये तुम्हाला काय दिलंय की BD हा अँगल बायसेक्टर आहे म्हणजे काय झाला हा B हा अँगल बायसेक्टर झाला. तर मग बाय अँगल बायसेक्टर थेरमनुसार त्या प्रॉपर्टीनुसार काय मिळणार आहे आपल्याला AB अपॉन BC AB अपॉन BC इज इक्वल टू AD अपॉन DC. मग आता ह्या व्हॅल्यू आपण लिहून घेतलेल्या आहेत. आता ह्या फक्त काय करायचं व्हॅल्यू पुट करायला लागेल. मग आता बघा AB इज इक्वल टू x डिवायडेड बाय BC x प्लस 5 इज इक्वल टू x मायनस 2 डिवायडेड बाय x प्लस 2. मग आता इथं काय करायला लागेल आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करायला लागेल. मग काय येईल बघा x इंटू x प्लस 2 इज इक्वल टू x मायनस 2 इंटू x प्लस 5. मग आता हे क्रॉस मल्टिप्लिकेशन घेऊन सॉल्व्ह करूयात बघा. x ना मल्टिप्लाय केलं तर काय येणार x इंटू x स्क्वेअर प्लस x इंटू 2 2x इज इक्वल टू पहिल्यांदा x ने मल्टिप्लाय करूयात आपण. मग काय येणार x इंटू x स्क्वेअर प्लस x इंटू 5 5x. आता मायनस 2 ने मल्टिप्लाय करतोय आपण मायनस 2 इंटू x मायनस 2x मायनस 2 इंटू 5 मायनस 10 आलं. मग आता काय काय होईल बघा ह्या x स्क्वेअरला हे x स्क्वेअर कॅन्सल झालं. आता हे काय करूयात आपण हे 2x आहे ते पलीकडे शिफ्ट करूयात आणि हे मायनस 10 आहे ते इकडे घेऊयात म्हणजे मायनस 10 च्या ऐवजी काय येणार आहे ते प्लस 10 येणार आहे. आता हे इकडे काय होईल बघा 5x मायनस 2x आणि हे काय होणार आहे मायनस 2x येणार आहे. मग 10 इज इक्वल टू 5x मायनस 4x म्हणजेच x इज इक्वल टू व्हॅल्यू काय मिळाली 10 मिळाली. म्हणजे x ची व्हॅल्यू किती आली 10 युनिट्स आली. नेक्स्ट क्वेश्चन आहे x is any point in the interior of a triangle. Segment PQ is parallel to segment TE and segment QR is parallel to segment EF. Fill in the blanks to prove segment PR is parallel to segment DA.
आता हा ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन आहे. आपल्याला प्रूव्ह काय करायचं, सेगमेंट पी आर इज पॅरलल टू सेगमेंट डी एफ. मग ही डायग्राम दिली आहे तुम्हाला. मग आता पहिल्यांदा प्रूफ मध्ये बघा, इन ट्रायंगल एक्स डी ई हा ट्रायंगल घेतोय बघा, एक्स डी आणि ई हा ट्रायंगल घेतोय. मग ह्या ट्रायंगल साठी पी क्यू काय झालं, पी क्यू ह्या डीई ला पॅरलल आलेला आहे. मग इथं बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम नुसार काय येणार आहे बघा, एक्स पी अपॉन काय असतो हा पुढचा रेशो, म्हणजे इथं काय येणार, फिल इन द ब्लँक्स, पहिली ब्लँक काय येणार आहे, पी डी इज इक्वल टू, आता एक्स पी अपॉन पी डी इज इक्वल टू काय येणार आहे बघा, एक्स क्यू अपॉन क्यू ई. मग इथं दुसरं काय येणार आहे, एक्स क्यू अपॉन क्यू ई. रिझन काय आलं, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम. नेक्स्ट बघा, इन ट्रायंगल एक्स ई एफ हा खालचा ट्रायंगल घेतोय बघा, एक्स ई आणि एफ. या ट्रायंगल साठी आता आपण क्यू आर इज पॅरलल टू ई एफ. क्यू आर ही ई एफ ला पॅरलल आहे, म्हणजे इथं काय घेऊ शकतो आपण, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम वापरला. मग काय येणार आहे, एक्स क्यू अपॉन क्यू ई इज इक्वल टू, आता एक्स क्यू अपॉन क्यू ई आलं म्हणजे दुसरा रेशो काय असणार आहे, हा एक्स आर अपॉन आर एफ असणार. आणि याचं पण रिझल्ट काय लिहिणार आपण, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम. मग आता बघा, फर्स्ट इक्वेशन काय मिळालं, एक्स पी अपॉन पी डी इज इक्वल टू एक्स क्यू अपॉन क्यू ई. आणि सेकंड इक्वेशन काय मिळालं, एक्स क्यू अपॉन क्यू ई इज इक्वल टू एक्स आर अपॉन आर एफ मिळाले. मग आता इथं काय होणार आहे, ह्या फर्स्ट इक्वेशनचा आर एच एस साईड आणि सेकंड इक्वेशनचा एल एच एस साईड इक्वल आहे. मग फ्रॉम इक्वेशन 1 and 2 काय मिळेल आपल्याला, एक्स पी अपॉन पी डी इज इक्वल टू एक्स आर अपॉन आर एफ मिळेल. मग हे काय लिहिलं आपण, एक्स पी अपॉन पी डी इज इक्वल टू एक्स आर अपॉन पी आर एफ. हे दोन रेशो इक्वल मिळाले. मग हे जर दोन रेशो इक्वल मिळाले त्याचा अर्थ काय असणार, त्या दोन लाईन एकमेकांना पॅरलल असणार आहे. कशावरून, कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम. आणि मग काय आलं, काय मिळालं आपल्याला, सेगमेंट पी आर इज पॅरलल टू सेगमेंट डी एफ. आणि हेच आपल्याला प्रूव्ह करायचं. या प्रॅक्टिस सेटचा लास्ट क्वेश्चन आहे बघा, इन ट्रायंगल एबीसी रे बीडी बायसेक्ट्स angle ABC and CE bisects angle ACB. If segment AB is congruent to segment AC, then prove that ED is parallel to BC. मग ही डायग्राम आहे बघा, ABC हा ट्रायंगल आहे. या ट्रायंगल मध्ये दोन अँगल बायसेक्टर आहेत. पहिला आहे तो BD हा बायसेक्ट करतोय ABC ला, आणि दुसरा CE हा बायसेक्ट करतोय ACB ला. मग आता आपण पहिल्यांदा बघा, इन ट्रायंगल एबीसी बीडी बायसेक्ट्स अँगल एबीसी, म्हणजे बी हा काय झाला, अँगल बायसेक्टर झाला ह्या बीडी वर आहे. मग बाय अँगल बायसेक्टर थेरम नुसार काय येणार आहे, मग ह्या दोन अपोजिट साइड्स म्हणजेच काय येणार आहे, AB अपॉन BC इज इक्वल टू कोणत्या दोन पार्ट मध्ये डिवाइड केले, AD अपॉन DC. हे झाले इक्वेशन नंबर 1. कशावरून लिहिले, ह्याचं रिझन काय येणार आहे, बाय अँगल बायसेक्टर थेरम. आता सेकंड बघा, इन ट्रायंगल एबीसी सीई बायसेक्ट्स अँगल एसीबी. सीई हा अँगल बायसेक्ट होतोय, एसीबी हा अँगल बायसेक्ट होतोय. कोणामुळे, सीई मुळे. मग आता इथं सुद्धा अँगल बायसेक्टर थेरम यूज करायला लागेल. मग अँगल बायसेक्टर थेरम काय येणार आहे, एसी अपॉन बीसी इज इक्वल टू, कोणाला सीई ने बायसेक्ट केले ह्या दोन पार्टला, म्हणजे काय येणार आहे, एई अपॉन ईबी, एई अपॉन ईबी. हे झाले इक्वेशन नंबर 2. ह्याचा पण रिझल्ट तेच येणार आहे, अँगल बायसेक्टर थेरम. आता नेक्स्ट अजून आपल्याला गिवन काय होतं, सेगमेंट AB इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट AC. सेगमेंट AB इज कॉन्ग्रुएंट टू AC. ते झाले इक्वेशन नंबर 3. आणि त्याचा रिझन काय आहे की गिवन लिहिलं आपण, दिलं होतं. मग आता आपण AB इज इक्वल टू AC. मग AB आणि AC च्या ऐवजी आपण काय लिहू शकतो, इथं कुठेही, इथं AB च्या ऐवजी AC लिहिलं तरी चालेल, किंवा इथं AC च्या ऐवजी AB लिहिलं तरी चालेल. मग आता आपण काय करूयात बघा, AB ला रिप्लेस करूयात. काय मिळेल, AC अपॉन BC इज इक्वल टू AB अपॉन BC. याला देऊयात इक्वेशन नंबर 4. मग आता बघा, इक्वेशन नंबर 2, 3 आणि 4 ह्या तीन इक्वेशन वरून आपल्याला काय मिळेल, ह्या तीन इक्वेशन वरून AD अपॉन DC इज इक्वल टू AE अपॉन EB. काय मिळालं बघा, AD अपॉन DC इज इक्वल टू AE अपॉन EB. मग हे दोन रेशो सेम आहेत, तर कॉन्व्हर्स ऑफ बीपीटी वरून आपल्याला काय मिळेल, ED इज पॅरलल टू BC. आणि हेच आपल्याला शो करायचं होतं की ED इज पॅरलल टू BC. कशावरून आलं, हे दोन रेशो सेम आहेत, तर कॉन्व्हर्स ऑफ बीपीटी काय सांगतो की जर दोन रेशो इक्वल येत असतील तर त्या दोन साइड काय असणार, एकमेकांना पॅरलल असणार आहेत. त्यामुळे आपण हे प्रूव्ह केलं की ED इज पॅरलल टू BC.
आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1.2 पूर्ण सॉल्व केलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या गणित सेतू या चॅनलला सबस्क्राईब करा. जे कोणी विद्यार्थी आता 10वीची एक्झाम देणार असतील आणि जे 10वीची तयारी करतात तर त्या विद्यार्थ्यांपर्यंत आपल्या चॅनलची लिंक ही शेअर करा. आणि ज्या पद्धतीनं तुम्ही आता व्हिडिओच्या माध्यमातून लेक्चरच्या माध्यमातून तुम्ही यूट्यूबवर शिकत आहात त्याच पद्धतीनं या चॅप्टरचे अजून प्रॅक्टिस क्वेश्चन्स तुम्हाला सॉल्व करायचे असेल तर आपल्या गणित सेतू या वेबसाईटला व्हिजिट करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टडी करत राहा, प्रॅक्टिस करत राहा. थँक्यू.